नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची नवी कोरी करकरीत कादंबरी तिजोरी. आज या कादंबरीचा पहिला भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात नवीन कादंबरी अभय बापट लिखित तिजोरी भाग पहिला. नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशनमधलं घड्याळ रात्रीचे 11ला 5 कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाजला. 5 मिनटं उशिरा जर फोन आला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो ऑफिसमधून निघून गेला असता. पण आज त्याचं भाग्य तेवढं नव्हतं. त्याने फोन उचलला. रात्रीच्या वेळेला त्याच्या ऑफिसची अशी पद्धत होती की फोन उचलला की लगेच त्याचं रेकॉर्डिंग सुरू होत असे. मनात ती जाणीव ठेवूनच त्यांनी फोन उचलला. अभेद्य सेफ कॉर्पोरेशन, तो यांत्रिकपणे म्हणाला. मी हितेंद्र कपूर. फोनमधून एक उद्धट वाटणारा आवाज आला. रोज अनेकांचे फोन घेऊन वज्रला आवाजावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा बरोबर अंदाज यायचा. 90% प्रकरणात त्याचा अंदाज बरोबर ठरला होता. पैशाचा आणि सत्तेचा माज असलेले लोक ज्या आवाजात बोलतात तसा हा आवाज होता. तू किंवा तुझा माणूस किती लवकर इथे येऊ शकता? मला माझ्या तिजोरीमध्ये एक प्रॉब्लेम आला आहे. पलीकडचा आवाज म्हणाला. वाट लागली. वज्रला सुज्ञाला म्हणजे त्याच्या मैत्रिणीला घेऊन आज रात्री भारीतल्या रेस्टॉरंटला जायचं होतं. आज जर तो गेला नसता तर तिसऱ्यांदा तिला फसवण्याचं पातक त्याच्या हातून घडलं असतं. या फोनमुळे फार वाट लागली होती. आपण कुठे आहात सर? आवाजात शक्य तेवढा नम्रपणा आणि मृदूपणा आणत वज्रनं विचारलं. कारण फोन रेकॉर्ड होतोय हे त्याला माहिती होतं आणि कस्टमरवर गुरकवल्यामुळे यापूर्वी 1-2दा तो चांगला अडचणीत सापडला होता. एलिट पार्क व्ह्यू, स्वावलंबी नगर. मला तुझा माणूस ताबडतोब इथे हवा आहे. पलीकडून पुन्हा आज्ञा झाली. वज्राने जर त्याला सांगितलं असतं की आता रात्री 11 वाजलेत आणि ऑफिस आता बंद झालंय तर मालकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता. तिजोरीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे मला सांगाल का? त्यांनी पुन्हा विनम्र आवाजात विचारलं. माझी किल्ली हरवली आहे, ताबडतोब माणूस पाठव इथे. पलीकडून आवाज आला आणि फोन बंद झाला. एलिट पार्क व्ह्यू, स्वावलंबी नगर हा नागपूरमधल्या उच्चभ्रू लोकांच्या वसाहतीचा भाग. हा भाग इथून बऱ्यापैकी लांब होता. आता त्याचा हॉटेलिंगचा कार्यक्रम वगैरे सगळं बोंबललेलं होतं. त्यांनी मुकाट तिजोरी उघडण्याची हत्यारं ठेवलेली बॅग घेतली आणि बाहेर पडला. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. बाहेर ट्रॅफिक खूप जाम झालं होतं आणि ऑफिसमधनं तिला फोन करायची सोय नव्हती कारण तो खाजगी कॉल रेकॉर्ड झाला असता. त्यांनी बाहेर पडून एका दुकानातून तिला फोन लावला. तुला शेवटचं सांगतेय मी, तू आजही येणार नसशील तर जो वेळा पाळतो अशा कोणाला तरी मी शोधीन. एवढंच निर्वाणीचं बोलून तिने फोन खाली ठेवला.
त्यांनी पुन्हा पुन्हा तिला फोन लावायचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. आपल्या नोकरीला, स्वतःच्या दुर्दैवाला आणि बाहेर पडणाऱ्या पावसाला शिवीगाळ करत त्यांनी गाडी एलिट पार्क व्ह्यू स्वावलंबी नगरला नेली. तिथल्या वॉचमनला पत्ता विचारला. कपूरचं घर 3ऱ्या मजल्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं. वर जाऊन कपूरच्या दारावरची बेल वाजवली. दार उघडलं गेलं. हितेंद्र कपूर हा एक उंच, जाडजूड आणि आवाजावरून अंदाज वाटला तसाच एक उद्धट माणूस होता. वज्र दारातून टुलकीट असलेली बॅग घेऊन आत जायला लागला तेव्हा त्यांनी वज्रकडे अशा काही नजरेनं बघितलं की त्यांनी तिथे यायला कितीतरी उशीर केलाय. त्याला तो त्याच्याबरोबर त्याच्या आतल्या खोलीत घेऊन गेला. भिंतीवर एका अर्धनग्न युवतीचं पेंटिंग होतं. ते त्यांनी एक खटका दाबून बाजूला केलं. आतमध्ये कंपनीने तयार केलेली एक तिजोरी होती. बॅगमधून त्यांनी हत्यारं बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा सोफ्यावर लोळत असलेल्या एका स्त्रीची जाणीव त्याला झाली. एका महागड्या गाऊनमध्ये एक मासिक चाळत ती आडवी पडली होती. तिला बघितल्यावर वज्रला सुज्ञेची आठवण आली. अर्थात त्याची मैत्रीण खूप साधी होती आणि ही सोफ्यावर पडलेली बाई एकदम खानदानी वाटत होती. किती वेळ लागेल तुला उघडायला? मला खूप घाई आहे, कपूर म्हणाला. नाही, फार वेळ नाही लागणार. तुम्ही मला तुमचा कोड नंबर सांगितला तर, वज्र म्हणाला. एका कागदावर त्यांनी कोड नंबर खरडला आणि कागद वज्रकडे भिरकावला. लवकर आटोप तुझं काम. हो रे, काम लवकर आटप तुझं. या थेरड्यानी मला मोत्याचा नेकलेस द्यायचं कबूल केलंय. त्याचं मत बदलायच्या आत तिजोरी उघड. ती बाई थेट वज्रकडे बघत म्हणाली. सुज्ञाला जेव्हा काही हवं असायचं तेव्हा ती असंच माझ्याकडे थेट नजर देऊन मागायची. वज्रच्या मनात आलं. काळजी करू नका, मी 3 मिनिटात उघडतो, वज्र म्हणाला. पुढच्या 2.5 मिनिटात त्यांनी ती सेफ उघडली होती. अरे, किती सोपी होती उघडायला. एखाद्या मुलाने सुद्धा उघडली असती, ती म्हणाली. तिजोरी उघडल्यावर आतल्या बाजूला वज्रची नजर गेली. आतल्या खणात 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची थप्पीच्या थप्पी लागलेली होती. 20-25 लाख रुपये तर सहज असावेत. ती तरुणी सोफ्यावरनं उठली आणि वज्रच्या शेजारी तिजोरी जवळ येऊन बसली. इतकी खेटून बसली की तिच्या अंगाला लावलेल्या परफ्यूमचा सुगंध त्याला आला. त्याचा दंड तिच्या दंडाला चिकटला होता. अलिबाबाची गुहा आहे ही, ती एकदम ओरडली. काय करूया आपण या पैशाचं, ती म्हणाली. तिजोरी उघडेपर्यंत कपूर दुसऱ्या खोलीत फोन करण्यासाठी गेला होता. त्यांनी फोन खाली ठेवल्याचा आवाज वज्रला ऐकू आला. तिलाही तो ऐकू आला असावा. ती पटकन उठली आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली. वज्रनं तिजोरी बंद केली तेवढ्यात कपूर आत आला. अरे, अजून उघडता आली नाही का तुला, तो डाफरला. तो नसताना आधीच तिजोरी उघडली आहे आणि आतल्या नोटांकडे वज्रचं लक्ष गेलंय हे त्याच्या लक्षात येणं बरोबर नव्हतं. म्हणून तो म्हणाला, आता फक्त 1 सेकंद सर. आणि असं म्हणून त्यांनी तिजोरीचं हँडल फिरवलं. हां, घ्या, उघडली, तो म्हणाला. कपूर तिजोरीजवळ आला. त्यांनी दार किलकिलं करून आत नजर टाकली आणि परत गुरगुरला. याची एक डुप्लिकेट किल्ली मला करून दे. वज्र हो म्हणाला आणि हत्यारं घेऊन निघाला. जाताना सोफ्यावर बसलेल्या त्या तरुणीला गुड नाईट केलं. तिने त्याच्याकडे बघून नुसतीच मान हलवली. कपूरनी पैसे चुकते केले. पुढच्या वेळेला परत जर कधी गरज लागली तर आत्ता आलास त्याच्यापेक्षा लवकर ये आणि डुप्लिकेट किल्ली आणायला विसरू नकोस, कपूर ओरडला. वज्र तिथून निघाला आणि पुन्हा ऑफिसला आला. इतकी पैशांची रास. त्यांनी यापूर्वी आयुष्यात कधी एवढे पैसे बघितले नव्हते.
त्याला सतत डोळ्यासमोर तिजोरीतल्या पैशांची थप्पी दिसत होती. या नोकरीतून तर एवढे पैसे कधीच मिळवता आले नसते. समजा एवढे पैसे असते तर त्यांनी काय केलं असतं? त्या कपूरच्या फ्लॅटमध्ये जाऊन ती तिजोरी उघडणं कितपत सहज साध्य होईल, असा एक विचार त्याच्या मनात आला. पण त्यांनी मनाला बजावलं. ड्युटी संपवून त्याला मोकळं करायला ऑफिसचा दुसरा कर्मचारी अथांग आहुजा आला. तोपर्यंत त्याच्या मनात तिजोरीतल्या पैशांचा विचार येतच होता. अथांग आणि तो मित्र होते. शाळेतही ते एकत्र होते. त्याच्या वडिलांनी अभेद्य सेफ कॉर्पोरेशनमध्ये त्याला ज्या दिवशी नोकरीला लावलं त्या दिवशी वज्रलाही तिथे नोकरी लावायचा विचार त्याच्या वडिलांच्या मनात आला. अथांग आणि वज्रची देहयष्टी खूपशी सारखी होती. वज्रसारखाच तो उंच, धिप्पाड, किंचित काळसर वर्णाचा होता. ओठावर एक पेन्सिलची रेघ काढल्यासारखी पातळ मिशी त्याने ठेवली होती. वज्रसारखीच त्यालाही पैशाची खाज होती. फरक एवढाच होता की त्याच्या आयुष्यात स्त्रीला फारसं महत्त्व नव्हतं. 19व्या वर्षीच त्याचं लग्न झालं होतं, पण ते यशस्वी झालं नाही. एका वर्षातच त्याची बायको त्याला सोडून गेली होती. त्यामुळे त्यांचा बायकांवर राग. घोड्यावर पैसे लावायची त्याला सवय होती, त्यामुळे कायम तो तंगीतच असायचा. वज्रकडून उधार पैसे घ्यायचा. वज्रनी त्याला कपूरच्या तिजोरीत असलेल्या पैशांबद्दल सांगितलं. कपूरच्या घरी असलेल्या त्या तरुणीबद्दलही सांगितलं. कल्पना कर, फक्त कल्पना कर. अरे एवढ्या पैशाचं मालक असण्याची कल्पना कर, वज्र त्याला म्हणाला. एवढे पैसे होते? तो आश्चर्यानं म्हणाला. अरे तिजोरीतले 3 कप्पे खचाखच भरून 500च्या नोटा होत्या. जरा खाली बस, जरा सविस्तर बोलूयात आपण, अथांग म्हणाला. प्रत्यक्ष दोघांनी बोलायला सुरुवात न करताच दोघांनाही कळून चुकलं होतं की तिजोरीतल्या त्या पैशाचा मोह दोघांनाही पडलेला होता. गरज दोघांनाही होती. त्यानंतर जवळजवळ तासभर खूप सविस्तर बोलून ते पैसे कसे हडप करायचे हे ते ठरवत बसले. जेवढं बोलले तेवढं ते सोपं असल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं. हा कपूर नावाचा पंछी आपल्या घरातून बाहेर कधी जातो ते आपल्याला शोधून काढलं पाहिजे, अथांग म्हणाला. ते कळलं की आपण घरात शिरू, ती तिजोरी उघडू आणि पैसे घेऊन पोबारा करू. त्यांनी तुला डुप्लिकेट किल्ली करून आणायला सांगितलीच आहे ना. तू डुप्लिकेट किल्ली तयार करून त्याच्या घरी जा, वॉचमनशी बोल. कपूर कधी बाहेर गेलाय किंवा जातो हे तो सांगेल. त्याला जरा बोलण्यात गुंतव. जेव्हा तो बाहेर जाईल आपण दोघे आत जाऊ आणि ते पैसे ताब्यात घेऊ, अथांग म्हणाला. हे सगळं इतकं सोपं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वज्र ऑफिसचा युनिफॉर्म घालून कपूरच्या इमारतीकडे रात्री 10:30 नंतर गेला. त्याला अथांगनं सांगितलं होतं की त्याची ड्युटी संपल्यानंतर तो टेम्पो घेऊन तिथे येईल आणि त्याला भेटेल. वज्रच्या अपेक्षेनुसार वॉचमन त्याच्या छोट्या रूममध्ये बसलेला होता. वज्र कालच आल्यामुळे त्यांनी त्याला ओळखलं. हसून मान डोलावली. अरे परत आलास का तू? कपूर साहेबांना भेटायचं असेल तर सॉरी ते बाहेर गेलेत बरं का, वॉचमन म्हणाला. कधी येतील ते परत? अजून अर्धा तास तरी लागेल. मग मी थांबतो, त्यांना एक महत्त्वाची वस्तू द्यायची आहे. नाही, थांबायची गरज नाही आहे. माझ्याकडे ती वस्तू तू दिलीस तरी मीच देईन त्यांना ती, वॉचमन म्हणाला. वज्रानी मान हलवली. तसं नाही करता येणार. तिजोरीची किल्ली आहे ती अशी तुझ्याकडे नाही देता येणार.
मला ती वैयक्तिक कपूर साहेबांना देऊन त्यांच्याकडनं पोचपावती घ्यायला लागेल ना. नाईलाज झाल्यासारखे वॉचमननी खांदे उडवले. वज्रनं त्याला त्याच्याकडची सिगरेट पाजली. अर्ध्या तासात येतील ना नक्की साहेब? हो, नक्की येतील. वेळेच्या बाबतीत ते कधी चुकत नाहीत. रोज 8 वाजता ते इथून बाहेर जातात आणि 11 वाजता परत येतात. हां, काही माणसं असतात तशी. त्यांच्या येण्या जाण्यावर आपण घड्याळ लावू शकतो नाही का? हां, साहेब असेच आहेत. त्यांच्या मालकीची 3 बार रेस्टॉरंट आहेत. रोज तिथे जाऊन ते सगळं व्यवस्थित आहे ना ते बघून येतात. अगदी रविवारीसुद्धा 11 वाजता इथे येतात, जेवतात आणि पुन्हा बाहेर जातात रात्री 1च्या सुमाराला. आणि तिन्ही बार व्यवस्थित बंद झालेत किंवा नाही ते बघतात. वॉचमननी माहिती पुरवली. तू काय रात्रभर ड्युटीवर असतोस का काय? वज्रनी वॉचमनला विचारलं. रात्री 1 नंतर मी सुट्टी घेतो. इथलं सगळं बंद करतो. इथे राहणाऱ्या सगळ्यांकडे किल्ली आहे, तरी पण मला कित्येक वेळेला रात्री उठायला लागतं, कारण इथे येणारे आपली किल्ली आणायला विसरतात. कपूर साहेबांनी तर काल त्यांच्या तिजोरीची किल्ली हरवली, त्यामुळे मला इथे येऊन ते काम करायला लागलं. किल्ली हरवण्यात आमचे साहेब पटाईतच आहेत. मागच्याच आठवड्यात दाराची किल्ली त्यांनी हरवली. पहाटे 5 वाजता त्यांनी मला उठवलं. पहाटे 5 वाजता उठवलं? म्हणजे तेव्हा ते परत येतात? वज्रनी आश्चर्याने विचारलं. म्हणजे आश्चर्य दाखवून विचारलं. खरं म्हणजे त्याला आनंदच होत होता. हो, 5 वाजता येतात आणि मग दिवसभर झोपून राहतात ते. वज्रला हवी ती सगळी माहिती मिळाली होती. त्यांनी हळूच विषय बदलला आणि हवा पाण्याबद्दल बोलत राहिला. बरोबर 11ला 1 मिनिट असताना कपूर आला. वज्र उठला, त्याला सामोरा गेला. सर, मी तुमची डुप्लिकेट किल्ली घेऊन आलो आहे. पटकन त्याच्या लक्षात आलं नाही. मग तो म्हणाला, आण आण, इकडे आण, इकडे आण. मला एकदा लावून बघू दे ती व्यवस्थित झाली आहे का नाही ते. चल वर चल. दोघं लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावर आले. त्यांनी त्याच्याजवळच्या किल्लीनं बाहेरचं दार उघडलं. दोघे आत गेले. दाखव, लावून दाखव, चल. तिजोरीला किल्ली लावत असताना तो शेजारी उभा होता आणि वज्रच्या डोक्यात एक वादळी कल्पना आली. समजा आत्ताच तिजोरी उघडल्या उघडल्या त्याला त्याच्या डोक्यात काहीतरी मारून खाली पाडलं आणि पैसे घेऊन पसार झालं तर? पण हा केवळ एक विचारच त्याच्या मनात आला. प्रत्यक्षात त्यांनी तसं काहीच केलं नाही. त्याला किल्लीनी तिजोरी उघडून दाखवली आणि त्याच्याकडे किल्ली सुपूर्द केली. बघा, व्यवस्थित उघडतीये. छान छान छान, तो म्हणाला आणि दिलेली किल्ली त्यांनी खिशात टाकली. वज्रला वाटलं होतं की तो आणखीन पैसे काढून देईल, पण त्यांनी वज्रला तिथून कटवलं. त्या क्षणीच वज्रची द्विधा मनस्थिती संपली आणि त्यांनी निश्चयच केला की याला लुटायचा. वज्र बाहेर पडला. बाहेर अथांग उभा होता त्याची वाट बघत. तो जाड्या इथून थोड्या वेळापूर्वी गेला तोच कपूर होता का? अथांगने विचारलं. हो रे, तोच तो. अथांगच्या शेजारी गाडीत बसल्यावर वज्र म्हणाला, फार कठीण नाही बरं का त्यात. आपण येत्या रविवारी निपटून टाकू. रविवार कधी आला कळलं नाही. थोडा पाऊस पडत होता. अथांग वज्रकडे गाडी घेऊन आला. दोघे बाहेर पडले. एलिट पार्क व्ह्यू स्वावलंबी नगरला ते पोचले तेव्हा रात्रीचा 1 वाजत आला होता. दोघेही गाडीत बसून राहिले. ते काही सरावलेले दरोडेखोर नव्हते. पैशांची गरज आणि सहज मिळालेली संधी याचा फायदा घ्यायचा त्यांनी ठरवलेलं होतं. दडपण आल्यामुळे दोघांच्याही छातीचे ठोके वाढले होते. बरोबर 1 वाजला आणि कपूर आपल्या इमारतीच्या बाहेर पडताना दिसला. त्यांच्या गाडीपासून 25-30 फुटावर त्याची जॅग्वार होती. त्यात तो बसला आणि अंधारात आपली गाडी काढून दिसेनासा झाला. चला, एक अडथळा कमी झाला, अथांग म्हणाला.
थोड्या वेळाने वॉचमननी गेट बंद केलं. लॉबीतून चालत पुढे चालत पायऱ्या उतरून बेसमेंटमध्ये तो अदृश्य झाला. चल, स्वतः गाडीतून खाली उतरत अथांग म्हणाला. पाठोपाठ वज्र उतरला. कुणी काय करायचं ते ठरलेलं होतं. वज्रनी दरवाजा उघडायचं काम करायचं होतं, तर अथांग नजर ठेवणार होता. कपूरच्या इमारतीतून रस्त्यावरचं दिसत नव्हतं, म्हणजे अनपेक्षितपणे कोणी समोर आला तरच ते दोघं दृष्टीला पडले असते, अन्यथा नाही. त्या दृष्टीनं ते दोघेही सुरक्षित होते. सगळ्यात आधी वज्रसमोर बाहेरचं काचेचं दार उघडायचं आव्हान होतं. इतर वेळी त्यांनी 2 मिनिटात ते उघडलं असतं, पण आत्ता या वातावरणात त्यांनी तब्बल 5 मिनिटं घेतली. दोघे आत आले. आता वर जायचं होतं. लिफ्ट वापरायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला, कारण त्या आवाजाने वॉचमन सतर्क झाला असता. सावकाश जिन्याने चालत ते वर आले. कपूरच्या हॉलचं दार समोर होतं. वज्रला ते उघडायला वेळ लागला नाही. आपल्या जवळच्या मास्टर कीच्या बंचमधून त्यांनी काढलेल्या पहिल्याच किल्लीनं किमया केली. दार ढकलून दोघेही आत आले. मिट्ट अंधारात फक्त घड्याळाचा आवाज येत होता, पण तोच भयानकपणा वाढवत होता. एवढ्यात एकदम किण्ण असा आवाज आला. दोघेही दचकले. किचनमधल्या फ्रीजचा आवाज होता तो. अरे चल, आवर पटकन, वाट कशाची बघतोयस? अथांगनी त्याला ढोसलं. वज्र त्याला घेऊन आत आला. तिजोरी असलेल्या खोलीत त्यांनी प्रवेश केला. इथे कुठं आहे तिजोरी? अथांगनी विचारलं. वज्रने भिंतीवरच्या नग्न युवतीच्या पेंटिंगकडे इशारा केला. पुढे होऊन ते चित्र बाजूला केलं. आतल्या तिजोरीशी त्याची मैत्री झाली होती. त्याला कोड नंबर माहिती होता आणि त्याची किल्ली पण त्याच्या हातात होती. कपूरसाठी डुप्लिकेट किल्ली बनवताना त्याने आजच्या या कामासाठी आणखीन एक किल्ली बनवलेली होती. तिजोरी उघडल्यावर आतल्या नोटा बघून अथांगचे डोळेच फिरले. अरे, आयुष्यभर आपण आय्याशीत राहू, तो उद्गारला. त्याच क्षणी तो आवाज दोघांनी ऐकला आणि ते थिजले. बाहेरून दाराला किल्ली लावून ते उघडलं जात होतं. दार उघडलं जाताच बाहेरच्या उजेडाची तिरीप आत आली. ती थेट त्या दोघांवर पडली. त्या प्रकाशात दोघांना दिसलं की एक उंचीपुरी स्त्री त्या दारात उभी होती. तिची आणि वज्रची क्षणाकरता नजरानजर झाली आणि ती मोठ्यांदा किंचाळली. दोघांच्या डोक्याला विजेचा धक्का बसावा तशा मुंग्या आल्या. चोर, चोर, कुणीतरी आहे तिथे, चोर, चोर, ती ओरडायला लागली. कपूरची अवजड आकृती तिच्या मागोमाग दारात आली. तिला बाजूला ढकलून देऊन तो खोलीत आला. सताड उघड्या तिजोरीसमोर दोघेही आ वासून उभे होते. एखाद्या रेल्वेची शिट्टी वाजावी तशी किंचाळत ती स्त्री पायऱ्या उतरून खाली गेली. अथांगची आकृती वज्रला भिंतीला खेटून उभी राहत असलेली दिसली. कपूरला तो दिसत नसणार. आत येतानाच कपूर वज्रच्या दिशेनं झेपावला. त्याचे हात वज्रची मान दाबायला आसुसलेले होते. तेवढ्यात अथांग हातात एक दंडुका घेऊन त्याच्या मागे आला आणि त्याच्या डोक्यावर एक जबरदस्त फटका त्यांनी मारला. एखादं झाड उन्मळून पडावं तसा तो खाली कोसळला. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया श्रोते हो, दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.